अगं फक्त तरंगायचं, सोडून द्यायचं पाण्यात स्वतःला. कर एकदा आमची सरक. हा 3 सरक किती लवकर 2 1 गो. चला आज ना आपण 10,000चे कपडे घेऊया. पाहिलं ना. बघूया. मला जास्त काठपदरी आणि जास्त भरलेली साडी बिलकुल घ्यायची नाही. काल ज्या रिसॉर्टला गेलो ना तिथेच आता आज परत जायचंय. सगळ्यांना तो खूप आवडला आमचा व्लॉग बघून आणि सर्व बोलतायत स्विमिंगला जायचं. तरी बाई एक्साइटमेंट मध्ये मला स्विमिंग सूट दाखवते तिचा. तुम्ही बोलले तुझ्याकडे कुठे? हे बघा स्विमिंग कॉस्ट्युम. अरे हो आता आठवलं मला. राईट 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 राईट. तू वेअर करू शकते, येईल तुला. हा स्ट्रेचेबल आहे ना. बघा हा खरंच. मी स्विमिंग करणार नाही आणि मला येत सुद्धा नाही. मी फक्त एका जागेवर पाण्यामध्ये बसणार. आणि ते सेफ असतं. प्रेग्नन्सी मध्ये स्विमिंग सेफ असतं. सो डोंट वरी. बिंदास ये मध्ये. ओके. कारण स्विमिंग ही सेफेस्ट एक्सरसाइज आहे. राईट. आजचा आमचा मेन्यू आहे डाळ भात पापड आणि मिरचीचा ठेचा. विषय काय झाला अजून पण आणले मला काही सांगू नका. आणि ती बाजरीची भाकर मी काहीच बोललो नाही प्रिया. मी काहीच बोललो नाही अजून. मग बरोबर तू सुरू झाली म्हणजे तू ओळखून घेतलं स्वतः की किती कंटाळा आलेला असेल. कंटाळा नाही. पीठ मला ते रेडीमेड. मी तुला काळी डाळ करायला सांगितले होते ना. काळी डाळ नाहीये. काय काय नाहीये घरात ते लिहून तरी घे आणि आणून तरी घे बाई. फक्त नाहीये सांगायचं मला. आता आपण डीमार्टला जाऊया. हा 4-5 दिवस थांबा. मग आपण सगळं सामान घेऊन कारण पाहुणे पण येणार आहेत ना. मग आपल्याला सामान पण लागणार. ठीक बा तसं करू. पापड बनवले. हे मुद्दामून बनवते ही जेणेकरून आहे ना मी हे बघून चिडू नको म्हणून. मग हे तोंडी लावायला बनवते ती मला. काय करेन. चला मी पण जेवतो आता. प्रिया रेडी झाली आता एकदम मस्त झाकझेक एकदम. ड्रेस एकदम क्लासिक सुपर क्लासिक. याची पण लिंक इंस्टाग्रामला देणार आहे. देणार आहे का तू? ओके नक्की दे बरं का. मागची पण दिलेली नाही तू अजून. दिली का? हे कपडे भरले सगळे आता आम्ही पण रेडी झालोय मस्त एकदम. आपल्या गरीबाचं काही नाही जास्ती नटायचं तुझ्याकडे नवीन नवीन ड्रेस येतात का बाई. आमचं कुठे ड्रेस आहे का. आम्ही गरीब लोक असे हाफ चड्ड्या वगैरे घालून हिंडायला. मी तुम्हाला बोलली घ्या तुम्हीच ऐकत नाही. चला आज ना आपण 10,000चे कपडे घेऊया. पाहिलं ना. तोंड तर लगेच टेन्शन मध्ये येऊन जातो तुझं. बरोबर ना. 10,000 एवढे तुम्ही सांगितलं. मग किती सांगितलं तू? मी तुम्हाला बोलली मस्त शॉर्ट पॅन्ट वगैरे. तुझी साडीची शॉपिंग कधी करायची? साडीची शॉपिंग आज संध्याकाळी जाऊया. हॉल पण बघून येऊ आपला जो फिक्स. हा ठीक आहे चालेल. आणि हे पण बघून येऊ. काय साडी पण. ओके चला चलो फिर लेट्स गो. सगळे वेट करतात तिकडे. हा पॅन्ट फक्त एवढंच आहे की स्विमिंगचा ड्रेस घातला आहे मी. दुसरं काही जास्त स्पेशल नाही. आणि स्किन प्रोटेक्शनसाठी सनस्क्रीन यूज केली. तर आता आम्ही निघालो आहोत. पेट्रोल भरलंय गाडीमध्ये आणि सनस्क्रीन लावून घेतली म्हणून चेहरा थोडासा व्हाईट दिसतोय माझा. ऍक्च्युली मला सनबर्न खूप लवकर होऊन जातं. जास्त सेन्सिटिव्ह खूप स्किन सेन्सिटिव्ह आहे त्याच्यामुळे. आणि सनबर्न खूप होतं. माझ्या पायाला झालं होतं 1-2दा. तर मला ती डॉक्टरांनी दिलेली आहे क्रीम. तर मी म्हणजे नेहमी कुठेही जाताना किंवा येताना सनस्क्रीन नक्की वापरतेच. आणि घरी सुद्धा लावते मी रोज सकाळी उठल्यावर. ठीक आहे ते झाला विषय. आता आम्ही निघालो आहोत परत त्या फार्म हाऊसला चाललो आम्ही. आणि बॉबी आणि कोमल पण आलेले होते. तर ते काय बोलले की स्विमिंग पूलला जाऊया. म्हटलं चला मग आपण तिथेच जाऊया जिथे आम्ही काल गेलेलो लोकेशन बघायला. तर त्यांना पण ते मोबाईलवर दाखवलं. माझा ब्लॉग बघितला त्यांनी आणि त्यांना ते खूप आवडलं. तर ते बोलले चला जाऊया तिकडे. मग आता आम्ही सगळे तिकडे निघालोय. ते मम्मी विशाल आणि ते तिकडून येतात कलर सिटीतून आणि आम्ही इकडून दोघं निघालोय. सो आता जाऊया तिकडे पूलवरती. त्यानंतर साडी घ्यायची हिला. मग ते ह्या ब्लॉग मध्ये घेऊ की पुढच्या ब्लॉग मध्ये ते माहित नाही. कारण हा जर जास्त ब्लॉग मोठा झाला तर मग ते नेक्स्ट ब्लॉग मध्ये घेऊया. साडी तर तुम्हाला माहिती खूप स्पेशल आहे आपल्याला घ्यायची आहे. आणि प्रिया तर बोलली की ग्रीन कलरच. पण मग ड्रेस मला पण मॅचिंग करायचं आहे त्यामध्ये. तर आता बघूया कॉम्बिनेशन घ्यायचं आपण. तुम्हाला ग्रीनला कॉम्बिनेशन काय येतं? एक तर गोल्डन येतं जे नाही तर तुझा काठपदर जो असेल त्यानुसार बघूया. मला जास्त काठपदरी आणि जास्त भरलेली साडी बिलकुल घ्यायची नाही. मग तर माझं तर सगळं कॅन्सल झालं. त्याच्यामध्ये एकदम प्लेन पण ग्रीन
नाही बोलत आहे मी, पण त्याच्यामध्ये काही आपण एक काम करूया ना प्रिया, काहीतरी थीम ठेवूया ना, म्हणजे त्या टाइप मध्ये, जसं पेशवाई मध्ये वगैरे वगैरे असं करायचं का काही? खूप भारी तसं वाटेल. करायला आपण करू, पण प्रॉब्लेम काय सांगू का तुम्हाला, सांग जे बॅकग्राऊंड असतं ना, जे ते मॅच झालं पाहिजे त्या पेशवाई लुकला. आलं लक्षात? त्याच्यासाठी असं वाडा वगैरे असतो ना, त्या टाइप मध्ये प्रवास बॅकग्राऊंड करायला नाही म्हणते, नाही तर मी तर बोललो होतो वाडा वगैरे एखादं book. प्रवासाचा विषय नाहीये, मी येईल, पण माझ्या एकटीसाठी ऍडजस्टमेंट आपण कशी पण करू. बट कसं पाहुणे वगैरे आहे, मग त्यांचं राहण्याचं येण्याचं जाण्याचं खूप ते हेक्टिक होऊन जाईल, कळलं का तुम्हाला? त्याच्यामुळे मी विचार केला की इथे पण आहे, आपल्या घराजवळ पण आहे आणि सगळं काही चांगलं आहे, सिंपल आणि मग सोबत काहीतरी छान. वेगळा लुक करू, पण असं बोलतोय मी. मला तर काही लुक करता नाही येणार, किंवा मग तुझंच तर लुक राहील करा. हा माझं राहणार आहे, मग पण दुसरं काय मी मेकअप करून बसणार अहो, तिथं? म्हणजे मी नऊवारी घालू का असं तुमचं म्हणणं आहे का? बघू ना आता त्या वेळेवर काय. आता आपण आहे ना एक काम करूया, पहिले आहे ना थोडंसं रिसर्च करूया की कोणता लुक मध्ये युनिक दिसेल थोडस, आणि त्यासोबतच मला कॉम्बिनेशन काय भेटेल त्यामध्ये ते बघू, त्यानंतर ठरवूया ते. ठीक आहे. Anyway, मला तुम्हाला या- गोष्ट सांगू, रिअल मध्ये मला साऊथ इंडियन खूप लुक आवडला. त्याच्यामध्ये ग्रीन साडी आणि व्हाईट, जसं तुम्ही शर्ट घालतील आणि व्हाईट ते काय लुंगी. बोलतात, लुंगी, हा त्या टाइप मध्ये, आणि ते खूप छान दिसतं ते साऊथ इंडियन टाइप मध्ये. पण विषय कसा आहे, साऊथ इंडियनचे मी जेवढे पण बघितले ना आतापर्यंत साडी आणि ते त्यांचा लुक बेबी शॉवरचा, त्यांनी ना त्या फ्लावर्सच्या ज्वेलरी वेअर नाही केल्या आहेत. त्यांचं फक्त नॉर्मल साडी आहे आणि आपली Normal गोल्डन साडी ज्वेलरी आणि तेच बस. आहे. पण आपल्याला त्यांच्या कसं, इकडे गोल्ड तेवढं हा आहे बघा. आपल्याला कसं फ्लावर्सची ज्वेलरी घालावं लागणार आहे, असा विषय आहे. नाही, आणि फ्लावरच्या ज्वेलरी मध्येच खूप खूप सुंदर दिसतं प्रिया ते. हा. ती एक वेगळीच हे नाही का? त्याच्यामध्ये एक वाटून येतं नॉर्मल ज्वेलरी तर अशी ऍज युजल आपण एखाद्या कधीही फंक्शनला वेअर वेअर करतो, राईट. करतो. हा, मग तो एक दिवस मग असतो कशाला? म्हणून विचार केला फ्लावर ज्वेलरी, ड्राय फ्रूट ज्वेलरी, असं आपण काही जाऊ काही दे, आपल्या वेगवेगळ्या प्रकारचं महाराष्ट्रीयन आहे. पद्धतीने करू, काही टेन्शन नाही. मी नवीन नवीन माझ्यासाठी ड्रेस मागवते, कारण की पहिल्याचे ड्रेस मला एक सुद्धा येत नाहीये. नाहीतर Pregnancy मी- मध्ये हा, प्रयोग चालूच त्याच्यामुळे. असतात तिचे. नाहीतर नवऱ्याचे टी शर्ट घालणं चालू आहे, तुम्ही तर बघितलंच ब्लॉग मध्ये, कारण की ते एक कम्फर्टेबल आहे. मोठे असे एकदम. हा, आणि मम्मीच्या पॅन्ट घेऊन आली आहे मी, आपल्या प्लाझो पॅन्ट आहेत मम्मीच्या, आणल्या 3-4. मम्मीने वेअर पण नाही केल्या, सगळं त्याच्यामुळे मोठ्या तिने मोठ्या ठेवून दिल्या लोकांचंच मोठ्या घेतलंय. मोठ्या. आज आणि आपण मम्मीचेच कुर्ते आणल्या 4-5. बाहेर जायचं यायचं झालं की त्याच वेअर करते. आणि प्रीतमने मला अलिबागला 2 ड्रेस घेऊन दिले, आणि आता मी 2 ड्रेस मागवले, हा एक आणि काल मी वेअर केलेला, तुम्ही बघितला मी इंस्टाग्रामला तो फोटो टाकलाय, व्हिडिओ पण टाकलाय त्याचा. 1 पीस टाईप आहे तो ड्रेस, तर तो एकदम कम्फर्टेबल मस्त, कॉटन वगैरे पण छान आहे, कपडा पण मस्त आहे. हा ड्रेस आहे, हा पण छान आहे, क्वालिटी वगैरे खूप भारी आहे. बट हा प्रेग्नन्सी मध्ये युज नाही करू शकत, कारण की याला इलास्टिक आहे. बट जास्तही एकदम म्हणजे इरिटेबल नाहीये किंवा टाईट नाहीये, मीडियम आहे. बट मला म्हणजे आता पुढे जाऊन एकदम कम्फर्टेबल नाही होणार हा ड्रेस, पण नंतरला डिलिव्हरीच्या नंतरला मी हा वेअर करू शकतो. त्याच्यामुळे मी विचार केला की ड्रेस छान आहे, कपडा पण छान आहे, क्वालिटी भारी आहे, मला तर आवडला आपण होता personally. राहू देऊ. माझी हा choice प्रीतमची होती. चॉईस आहे आणि तो ड्रेस माझा चॉईस आहे. कालच्या ब्लॉग तू बोलली तो माझी चॉईस आहे. नाही, मी तुम्हीच order बोलले केलेला ते, आहे. तुम्हीच बोलले माझी चॉईस. हा, मग तो चांगला दिसत होता म्हणून बोललो ना हा. मी. बस स्वतःची सेवा स्वतःलाच करायला लागते. कोणी किती हॉर्न वाजवले, कोणी आलंच नाही, मग प्रियाला पाठवलं दरवाजा उघडायला. मी थोडं सुनसान एरियात आहे. बापरे, खूप गरम लागते पायांना, खतरनाक गरम आहे. प्रीतू तू ये ना मध्ये, तू कधी येते? आली नाही काय? हा ना, अर्धा तास तू इकडेच घाल. 5 रुपये असं? चल ये, मी पकडतो हळूहळू ये. नाही, मी इथे काय नाही, जास्त काय थंड पाणी नाहीये. थंड पाण्याचं नाही, सटकशील पाण्यात. हा बरोबर. बाय बाय बाय, थांबतो बाई. चल, हात धर, हात धर. या हळूहळू. थांबा थांबा थांबा, तुम्ही जवळ या ना थोडस. हा, ये हळूहळू, काय नाही. ये हळूच, इथं पायरी बर का. पायरी इथं. नाही मी त्यालाच पकडतोय मारतोय. काय चिडचिड करते बाई. नाही नाही, तर मग तो घाबरला विशाल. विशाल तर घाबरला. काहीच नाही होत, काहीच नाही होत. तू टायर वर लटकलेला आहे. मग टायर वर लटकलेला आहे, तू काय घाबरता एवढा.
आता या दोघांनी सरक रेस बाजू, लावली रेस आहे आहे. आमची, सरक. हा 3 सरक किती Underwater. 2 One. 1 गो. अरे देवा. ए, ते अंडरवॉटर सांगितलेलं. कोमल इकडे. ऐ, प्रीतम जिंकले. प्रीतम जिंकले. त्यांना अंडरवॉटर नाही येत. माझी टेकले तू डायरेक्ट वर झालं. पाय मार. शाबाश मार तुला पाय. शिकवताय मामा पोहायला. पाय मारतो बघ, पाय मार, पाय कसं मार. मारतो? पाय मार. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. हे बाय, हे बाय. पप्पा कुठे पप्पा? पप्पाकडे जायचं ना, चल. चल चल पप्पाकडे, चल पप्पाकडे. नका नका, पप्पाकडे नका देऊ त्याला, पप्पाकडे नका देऊ त्याला. दुबू तुला दुबू. त्याला आडवं शिकव, असं उभं नको शिकव, उभं शिकव नाही. अगं फक्त तरंगायचं, सोडून द्यायचं पाण्यात स्वतःला. कर एकदा दाखव. फक्त अशा हात करता येतात त्याला. परत एकदा कर. हा आता पाय मार तसेच. नाही बाबा, बुडून जाईल. अगं एकदा पाय मार, नाही बुडत. बाबू पण पोहत असेल पाण्यात. हा ना मग. पोटामध्ये पोहतच आहे काय? हा तू पण पोहू शकते, चल पोह. तोंडाच्या. दाखव पोहून, चल. अगं एवढे नको घाबरू. चल चल चल, ये इकडं, ब्लॉगच राहील. ये. मोबाईल घेऊन यावं लागेल. खाली जाते का? अगं जा. चेहरा भिजला पण नाही माझा. काय स्विमिंग पूल मध्ये आली काय तर. केस ओले नाही होऊ द्यायचे मग. झालं ना डोळावाला. झालं का स्विमिंग तुझी? झालंय. कसं वाटलं मग? मस्त वाटलं. मी एका जागेवर होती, असं काही तुला येतच नाही पोहत होतं, एकाच जागेवर राहशील. नाही. तरी पण परत कमेंट येतील मला की स्विमिंग करायची नसते असते. काही नाही होत, करायची बिंदास. सगळ्या गोष्टी करत राहायच्या. चलो आता बराच वेळ झाला, आता थोडस कॉफी वगैरे पितो आम्ही. काय आता? तो बॉल फुटलेला निघाला. अरे देवा. मागवत होता. हा जर म्हणजे बघत राहाय जरा इकडे तिकडे, बसून राहते नाही तर. आता यांची क्रिकेट मॅच चालू झाली आहे. अरे बापरे, तू बॉलिंग नाही आहे, ते बॉलिंग करता रे बाबा. अरे मी आउट नाही घेणार बर का. मम्मीला बॉलिंग नाही सांगतायत. मी आउट नाही जाणार. पप्पाला पप्पा आहे बॉलिंगला. अरे बॉलिंग नाही ना पण. पप्पा बघ आता कसा बॉल मारतो. दोन दोन तीन तीन टप्पे का. अरे त्यांना बॉलिंग नाही रे, दुसरा बॉलर जाणार रे. किट्टू बोलव त्याला. चला चला दुसरा बॉल तयार. एक मारला बॉल इकडे झाला माझ्या. रन नाही पाहिजे. काय करा रे. तुम्ही रन घ्या ना हो एक तरी. रन काढायचे नाही का. रन विसरून गेले. अरे रन काढायचे माहितीच नाही. जागा 2 बॉल झाले तुमचे. अय्या! आई शपथ. आउट 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 आहे आउट आहे. बाळ कुठे आहे बाबू? पप्पी घे बाळाची, पप्पी घे बाळाची. तेव्हा सो हे बघा 12 वाजले आणि आत्ता आम्ही आलो घरी. म्हणजे आम्ही आलो तिकडून रिसॉर्टवरून 7-8 वाजता. तर मम्मीकडे गेलो, मग तिकडे बॉबीन ते गेले विरारला डायरेक्ट तिकडूनच. खूप जास्त धमाल केली आज, खूप मजा आली. खूप म्हणजे बऱ्याच दिवसानंतर सर्व एकत्र पण आलो होतो. आणि काल रात्री तर 3:30 वाजेपर्यंत आम्ही नुसतं गप्पा गोष्टी करत बसलो होतो. खूप बरं वाटतं जेव्हा सगळे असे खूप दिवसातून भेटायला येतात. खूप काही चर्चा झाल्या, आपल्या पुढच्या बेबी शॉवरच्या प्रोग्रामच्या सुद्धा नियोजनाच्या गोष्टी झाल्या, म्हणजे बरंच काही काही. आणि मग ते बॉबी आणि कोमलन ते चालले गेले विरारला, मम्मीन ते गेले त्यांच्या घरी आणि आम्ही आलो आमच्या घरी. स्विमिंग पूलमध्ये खूप मजा केली, क्रिकेट खेळताना खूप मजा आली. पूर्ण फॅमिली क्रिकेट खेळत होती.
एक एक वेगळाच अनुभव होता तो आमच्यासाठी आणि खरंच खूप छान वाटला. सो त्यासोबतच आपण आपला हा ब्लॉग आता इथे थांबवूया. भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत गुड नाईट सर्वांना. जय हिंद.